हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यावेळी टायमिंग इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मी आज शोकेसमधला पूर्ण पसारा काढलेला होता. म्हणजे जी मूर्त्या आहेत, राधाकृष्णाची मूर्ती आहे, खूप साऱ्या काचेच्या आहेत, काही कुंड्या आहेत, फ्लावर आहेत, सगळं काढलं. मी सगळं स्वच्छ केलं आणि परत मी पुसून ते लावलेलं आहे. आणि नंतर मी फरशी पुसायला घेतलेली आहे. म्हणजे इकडचं जे शोकेस आहे ग्लासचं, ते पण मी म्हणजे वरून पुसलेलं आहे. सगळं मीच पसारा काढलेला आहे, कारण ते काढलं ना पूर्ण दिवस जातो. त्यामुळे मी ती काहीच काढाकाढी केलेली नाही. आणि ते कसं आहे, झाकून आहे ना, त्यामुळे खूप धूळ तिथं जमलेली नाही. फक्त वरच्या साईडला जी ग्लास आहे ना, त्यावरती मात्र धूळ जमते. ती मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. तर झालेली पूर्ण घरची साफसफाई मकर संक्रांतीच्या अगोदर. आता शॉपिंगला जायचं आहे तर उद्या जाणार आहे, कारण आज दिवस जे आहे ना याच कामात माझा गेलेला आहे. कारण आपण कुठली तरी अशी एक्स्ट्राची कामं काढलो आणि रोजची तर रेग्युलरची कामं आहेतच आहे. स्वयंपाक, पाणी, जेवणं, खाणं यामध्येच दुपार होते. मग त्यानंतरची जी कामं आहेत ती ह्या कामाला मी सुरुवात केलेली आहे. तर झालेला आहे. हॉल मी पुसून घेतला अगोदरच आणि इकडची जी रूम आहे ते पण पुसलेली आहे. म्हणजे एकदम व्हाईट कलरची फरशी घातलेली आहे इकडं, त्यामुळे पाणी चेंज केलेलं आहे मी इकडं. म्हणजे हॉलमध्ये मी पुसल्यानंतर पाणी खूप गढूळ झालेलं होतं, तर 2-3 वेळा मी मॉपमधलं पाणी चेंज केलं, लिक्विड टाकलं आणि पुसून घेतलेलं आहे. तर बाहेरचं सगळं पुसून झालेलं आहे. म्हणजे हे पूर्ण म्हणजे साफसफाई करून पूर्ण फरशी पुसण्यासाठी मला आजचा दिवस पूर्ण यामध्येच गेलेला आहे. आणि रोजचं सांगेन, मी मॉर्निंगला पुसत असते तर पूर्ण अर्धा तास मला लागत असतो सगळ्या रूम आणि बाहेरचं पोर्च वगैरे पुसण्यासाठी. तर झालेलं आहे. आता आलेले मी किचनमध्ये आणि हे जे कप्पे आहेत, म्हणजे जे दारं बसवलेले आहेत, ते पण मी अगोदर पुसून घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी फरशी पुसते वेळेस अगोदर मी कपड्यानेही पूर्ण पुसून घेत असते, मगच मी फरशी पुसायला घेते. कारण रोजच्या रोज हे पण पुसणं खूप गरजेचं आहे. नाहीतरी खूप धूळ आणि किचनमधले जेही वस्तू असतात ते काही असो, वाफ ऊब लागल्यामुळे खूपच चिकट आणि घाण होतात. तर रोजच्या रोज हात फिरवणं खूप गरजेचं आहे. आणि असं म्हणलं जातं, जिथं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. एकदम बरोबर आहे. तर झालेलं आहे किचनचंही पुसून. आणि खरंच बघा, खूप छान आणि फ्रेश वाटत आहे. म्हणजे करण्या अगोदर भरपूर विचार करतो की आपण हे नंतर करायचं, पण विचार करण्यापेक्षा आपण करायला सुरुवात केली ना खूपच चांगलं आहे. तर झालेलं आहे. पूर्ण घर स्वच्छ छान चमकत आहे. बघावं तिकडं चमक आणि अजिबात धूळ नाही. खूप छान फ्रेश वाटत आहे. तर झालेलं आहे किचनचंही पुसून. म्हणजे घरामध्ये सर्वात महत्त्वाची किचन आहे. किचन जितकी क्लीन आहे तसं पूर्ण घर क्लीन आहे. म्हणजे घरामध्ये 3 वस्तू खूप महत्त्वाच्या. एक तर किचन, दुसरं आहे बेडरूम, तिसरं आहे बाथरूम. या 3 वस्तू क्लीन तर पूर्ण घर आपलं क्लीन आणि चकाचक. तर आता मी तुम्हाला पूर्ण घर दाखवत आहे. तर बघू शकता, बघावं तिकडे चमक आणि खूप खूप सुंदर वाटत आहे. आणि सगळे फॅन ऑन आहेत. म्हणजे थोडंसं पाणी राहिलेलंच होतं मॉपनं पुसल्यानंतर, कारण मॉपचं जे आहे ना ते बिघडलेले दांडा व्यवस्थित फ्रेश होत नाही, पाणी थोडंफार राहतं त्यामध्ये. त्यामुळे सगळे फॅन मी ऑन केलेले आहेत. आणि आता पूर्ण घर फिरून दाखवत आहे तुम्हाला. तर फक्त मला आता बेडशीट चेंज करायचं होतं, पण उद्या करणार आहे. कारण आता मॉर्निंगपासून माझी धावपळ खूप झालेली आहे, त्यामुळे थोडासा थकवा पण आले. आता कुठलंच काही करण्याचं मन नाही. तर आता थोडंसं निवांत मी बसणार आहे, कारण खूप धावपळ झाली. तर अगोदर मी चहा करून घेते. चहा पीत निवांत बसणार आहे. आणि कपड्याचं काम राहिलं, म्हणजे जी आपली रेग्युलर कामं असतात ना ती खूप इम्पॉर्टंट, ते अगोदर करणं खूप गरजेचं आहे. तर कपडे हे आज काढायला थोडासा लेट झालेला आहे. तर कपडे अगोदर मी घडी घालून ठेवते. म्हणजे जिथं ठेवायचे तिथं म्हणजे जागेत ठेवून देते, कारण मॉर्निंगला कोणीही मला काही मागू नये अशा पद्धतीने. म्हणजे अगोदरपासूनच एक सवय आहे मला, जेव्हाही कपडे काढते ना जिथल्या तिथे ठेवते. म्हणजे मॉर्निंगला मला वेगळं येऊन ते द्यावं लागणार नाही आहे. म्हणजे जेव्हा दीपक दिनेश लहान होते त्यावेळेत ना असा गोंधळ मॉर्निंगला व्हायचा ना की काय सांगू, खूपच गोंधळ व्हायचा. इतकी कामाची धावपळ व्हायची. आता थोडंसं वेगळं आहे. रुटीनमध्ये खूप सारा बदल आलेला आहे. आता कोणी कुठं जायचं नसतं, घाई गडबड, पण सवय तर तीच आहे मला. सगळं व्यवस्थित ठेवणं, म्हणजे पटकन सगळ्यांना भेटावं, वेगळं मला द्यायची गरज लागू नये अशा पद्धतीने मी ठेवत. तर ही कामं आवरत रात्रीची वेळ झालेली आहे. म्हणजे आज दिवस कसा गेला अजिबात कळलेलं नाही. म्हणजे वेळेचं अजिबात भान राहिलेलं नाही. जेव्हा आपण काही एक्स्ट्राची कामं काढलो तर त्या कामामध्ये इतके मग्न होऊन जातो ना, आपल्याला वेळेचंही भान राहत नाही. तसं झालेलं आज दिवसभर असंच झालं की संध्याकाळचे 7 कसे वाजले ते पण कळलेलं नाही आहे. तर देवाला दिवा लावला आणि पटकन मी स्वयंपाकही बनवून घेतलेला आहे. म्हणजे भाजी, भाकरी, भात, पूर्ण स्वयंपाक रात्री पण बनतो. बाबांचं जेवण झालेलं आहे, यांचं पण झालेलं आहे. म्हणजे यावेळी टायमिंग सांगेन तर रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. तुम्ही म्हणसाल तर इतक्या लवकर आवरलं का? तर हो, आजकाल दिनेश पप्पा लवकर घरी येत आहेत. म्हणजे जसं मी रेग्युलर तुम्हाला सांगत असते, कधी रात्री 9:30 तर कधी 10, कधी 11 पण वाजतात. तशी त्यांची कामं असतात आणि ते लवकर येत नाही आहेत.
पण आजकालचं कसं झालेलं ना, त्यांच्या हाताला थोडंसं मार लागलेला आहे आणि ते खूप दुखत आहे. त्यामुळे 7 वाजताच ते घरी येत आहेत. आल्यानंतर जेवण करून टॅबलेट घेऊन झोपत आहेत. म्हणजे टी व्हीसुद्धा बघत नाहीत आजकाल. म्हणजे अगोदरचं कसं असतं ना, एक तर लेट यायचे, 9-10 वाजता यायची. मग जेवण करत करत ते टी व्ही बघत जेवण करायचे. मग त्यामध्ये जेवण्यासाठी पूर्ण 1-1.5 तास कसा जायचा ते पण कळत नव्हतं, कारण पूर्ण लक्ष त्या टी व्हीकडे. पण आजकाल टी व्हीसुद्धा बघत नाहीत. असं ते म्हणजे हाताचा त्रास जे आहे ना, ते मार लागलेला थोडासा जास्त झालेला आहे. त्यामुळे टॅबलेट घेऊन आता निवांत झोपलेले आहेत आणि मी काढत आहे पसारा. म्हणजे थोडंसं लवकरची सगळी कामं आवरलीत. आता टायमिंग सांगितलं 8:30 वाजलेले आहेत. तर सगळे भांडे कुंडे सगळे जमा केलेले आहेत. म्हणजे जेवण झाल्यानंतर ना, जी भांडे अगोदरची होते आणि जे आता जेवण झालेले त्यांनी काही स्वयंपाक बनवले, त्यामुळे खूप सारी भांडी झाली. किचन पूर्ण भरलेली आहे भांड्याने, बघू शकता. आणि असा पसारा ठेवून तर मी कधी झोपत नाही, कारण किचन आवरल्याशिवाय मला झोपच येत नाही आहे. मी घडीघडला उठून बसते जेव्हा अशी किचन असते, व्यवस्थित मला झोपच येत नाही, कारण एक सवय झालेली आहे. अगोदरपासूनच सवय आहे मला की किचनमध्ये पसारा मी कधीच ठेवत नाही. जेव्हाच्या तेव्हा भांडे क्लीन करणं आणि किचन क्लीन करणं, म्हणजे किचन हे सगळ्यात महत्त्वाचे मला वाटते. किचनमध्ये जितकं म्हणजे आपण स्वच्छ ठेवलं तितकं पूर्ण घर आपलं स्वच्छ आहे, क्लीन आहे. तर अगोदर तर मी काय केलं, सगळ्या जे भांडे आहेत ते जमा केलेले आहेत. म्हणजे कुकर आहे, कढई आहे, थोडीफार भाजी आणि थोडंफार भात राहिलं ना, ते सगळं मी काढलेलं आहे आणि रिकामी करून घेतले ते भांडे. कारण रात्रीच्या वेळेस जास्त स्वयंपाक मी बनवतच नाही, खपत नाही जास्त, आणि तिघांचं जेवण असतं. दिनेश पण नाही आहे आजकाल, त्यामुळे थोडाफारच मी बनवलेला होता आणि थोडाफार जे राहिलेले ते पण मी काढलं. सगळे भांडे रिकामी करून घेतले. अगोदर सगळ्या भांड्यातलं खरकटं काढलेलं आहे. म्हणजे किती भांडे हो बघा, अगोदर खरकटं काढून स्वच्छ धुवून घ्यायचं, मगच क्लीन करायला, म्हणजे घासायला घ्यायची भांडी. खूप झटपट होतात. आणि रात्री हे भांडे आपण क्लीन करायला मी तुम्हाला टायमिंग सांगितलं तर अर्धा तास तरी लागतो. आणि हाच पसारा आणि हेच भांडे आपल्याला क्लीन करायला मॉर्निंगला पूर्ण 1 तास जातो. कारण का, रात्रभर ठेवून हे भांडे ना हडकले जातात, त्यामुळे वेळ थोडासा जास्त लागतो. आणि मॉर्निंगला कसं ना, कामाची खूप घाईगडबड असते, त्यावेळेत खूप सारी एक्स्ट्राची कामं असतात. म्हणजे पूर्ण घर झाडून काढणं, म्हणजे फारसं सगळं काढतो आपण मॉर्निंगला, ते सगळं झाडणं, जाणाऱ्यांना सगळ्यांना चहा पाणी करून देणं, त्यावेळेत ना खूप घाई गडबड आणि धावपळ आपली होते. मग त्यावेळेत आपण ही एक्स्ट्राची कामं केलो तर ठीक वाटतं, नाहीतरी खूप सारं काम आपलं वाढलं जातं आणि खूप चिडचिड वाढते, त्यामुळे लेट पण खूप होतो. त्यामुळे संध्याकाळी कधी बघा, रात्री झोपते वेळेस किचनमध्ये असा पसारा ठेवून कधी झोपत नाही मी, आणि एक सवय पण झालेली आहे मला ना. मी घडीघडला उठते, मी खरं सांगत आहे. मी जेव्हाही भांडे ठेवते ना, मला झोपच लागत नाही, किती मी थकलेले असो रात्रीचे. म्हणजे आज मी लवकर क्लीन करत आहे. दररोजचं तर टायमिंग मी तुम्हाला सांगत असते, कधी कधी 11-12 पण वाजतात, किती वेळ हो, पण मी भांडे घासल्याशिवाय मी कधी झोपत नाही. किचन क्लीन आहे तर मॉर्निंगला उठल्यानंतर खूप फ्रेश वाटतं, खूप छान वाटतं. किचन बघितलं म्हणजे चकाचक किचन बघितलं ना, एकदम आपला मूड फ्रेश होतो. आणि तेच आपण ही खरकटी अशी किचन बघितली झोपेतनं उठल्यानंतर, खरंच आपलं दिवस जे आहे ना पूर्ण असं जातं, म्हणजे मूडच ऑफ होतो. त्यामुळे कधीही मी भांडे ठेवत नाही. तर इकडे बघू शकता, तुम्हाला बोलत बोलत माझे भांडे सगळे क्लीन झालेले, जास्त वेळ लागलेला नाही आहे. सगळे भांडे घासून घेतले, स्वच्छ धुवले, टोपलं गच्च भरलेलं आहे. म्हणजे कुकर, कढाया सगळ्या रिकाम्या करून मी घासलेल्या आहेत. आणि काही भाज्या घेऊन आहे ते येते वेळेस, तर भाज्या पण मला निवडायच्या आहेत. तर भाज्याही निवडायचं काम करणार आहे म्हणजे याच वेळेत, कारण मॉर्निंगला होत नाही भाज्या वगैरे निवडणं. उद्या काय भाजी बनणार हा सगळा विचार सगळं रात्रीच होऊन जातं, त्यामुळे ना मॉर्निंगला जास्त आपली धावपळ होत नाही. आणि खूप साऱ्या ताईंचं रुटीन असं आहे ना, म्हणजे आता लहान मुलं आहेत, मग त्या ताईंची खूप धावपळ होते मॉर्निंगला, कारण लहान मुलं रडत असतात. आणि लहान मुलं शाळा जायची, जर लहान मुलं आहेत तर त्यांना सगळ्यांना आवरून द्यायचं असतं, म्हणजे मोठ्यांना वेगळं आवरून द्या, लहान मुलांना आंघोळ घाला, जीव खाऊ घाला, टिफिन रेडी करा, नेऊन शाळेत नेऊन सोडून या, खूप सारं होऊन जातं. मग त्या ताईंसाठी सांगणं हेच आहे की थोडंफार तयारी रात्री करून ठेवायची, की उद्या भाजी काय बनणार, किचन क्लीन करून ठेवायची. ही सगळी तयारी करून ठेवलो ना, आपल्याला जास्त मॉर्निंगला धावपळ होत नाही आहे. कारण मी पण या सगळ्यातनं गेलेले आहे. जेव्हा दीपक दिनेश लहान होते तेव्हा ना अशी धावपळ व्हायची, तेव्हापासून मला सवय आहे की मी रात्रीच सगळं हे आवरून ठेवत असते. आताचा रुटीन माझा चेंज झालेला आहे. म्हणजे आता ना कोणी कुठं जाणार नसतं, ना कसली धावपळ आहे, ना मॉर्निंगला लवकर स्वयंपाकाची मला घाईगडबड आहे, तरी पण मला एक सवय झालेली आहे आणि मी सगळी कामं वेळेत आवरते. तर किचन क्लीन झालेले आहे. आता भाज्या पण मला निवडून ठेवायच्या आहेत. म्हणजे भाजी असो किंवा काही किराणा आणायचा आहे, सगळं दिनेश आणायचा. दिनेश पप्पा काहीच आणत नव्हते येते वेळेस, पण आता असं झालं ना की दिनेश गेलेला आहे
आता ट्रेनिंगवरती आहे तो पण, म्हणजे जसं दीपक गेला तसं दिनेश पण गेलेला आहे. त्यामुळे ना सगळं आता यांच्यावरती आलेलं आहे. येते वेळेस घेऊन आलेले आहे सगळ्या भाज्या. कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे, हिरवी मिरची आहे. तर मी मिरची देठ काढलेल्या आहेत. म्हणजे मिरचीला कधीच देठ ठेवू नये, मिरची खराब होते. आणि देठ काढून ठेवलं तर 15-20 दिवस मिरची ताजी बनून राहते. आणि कोथिंबीर पण मी तर निवडून ठेवलेली आहे. म्हणजे कोथिंबीर पण 10-15 दिवस ताजी बनवून राहते. त्याची जी बुड आहेत ना ते काढायची, म्हणजे निवडून ठेवायची. आणि टोमॅटो पण मी कवरमध्ये भरून ठेवलेले आहे. तरी भाज्यांचं काम झालेलं आहे. सगळं मी फ्रीजमध्ये लावून ठेवलेलं आहे. तर ही सगळी कामं आवरलेली आहे. आता थोडंसं रेस्ट घेऊया. म्हणजे दिवसभर खूप धावपळ झाली. आता पण थोडासा लेट झालेलाच आहे. तर सगळ्यांना गुड नाईट, भेटूया सकाळी. तर ही मॉर्निंगची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे 11:30 तरी वाजलेले आहेत आणि सोनल आलेली आहे. म्हणजे जी रोजची माझी कामं होती ती आवरलेली आहेत. म्हणजे पूर्ण घरचं झाडणं, पुसणं, स्वयंपाक, जेवणं, खाणं, भांडी क्लीन करणं, कपडे पण मशीनला लावलेले होते. तर कपडेही मी बकेटात काढले आणि उन्हाला टाकायला येतच होते. तितक्यात सोनल आलेले आणि आल्यानंतर पटकन कामाला लागलेले आहे. म्हणजे बहिणीचं कसं असतं ना, बहिणीला कधीही सांगावं लागत नाही की ही कामं माझी राहिलेली आहेत, कारण ती स्वतःहून करते. जेव्हाही सोनल घरी येते ना, जीही काम दिसतं ती स्वतःहून करते. म्हणते की ताई तू थोडा वेळ बस, मी ही सगळी कामं आवरते. असं तिचं चालू असतं. तर आल्यानंतर बकेट घेऊन उन्हाला कपडे टाकायला आलेली आहे. तर मी पण इकडे टाकत आहे. म्हणत आहे राहू दे, मी सगळे कपडे उन्हाला टाकते, तू बाकीची काही कामं असली ती आवर. तिचं असतं. म्हणजे बहिणीचं प्रेम कसं असतं ना, खरंच जगात वेगळं असतं. तर इकडे सगळेच कपडे उन्हाला टाकत आहोत. ऊन तितकं नाही आहे, म्हणजे 2 दिवस झालं ना ऊन तितकं व्यवस्थित येत नाही. म्हणजे आबाळ आहे थोडंसं. म्हणजे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे. व्यवस्थित कपडेही वाळेनात ना, थंड आहे ना, गरम आहे, काय होते समजत नाही. वातावरणच चेंज झालेलं आहे. तर आम्ही दोघी बहिणीने मिळून सगळे कपडे उन्हाला टाकलेले आहेत. आता आलेले आहोत किचनमध्ये. तर भांडे वगैरे मी क्लीन केलेले आहेत आणि यांच्यासाठी आता टिफिन पॅक करत आहे मी. आणि सोनललाही म्हणलं जेवण वगैरे कर. मीही जेवण आणखीन केलेले नाही. तर मी आणि सोनल जेवण पण करू. आणि आज आम्हाला जायचं आहे शॉपिंगला. तर जेव्हाही मी शॉपिंगला जाते किंवा बाहेर जाते, काही आणायचं आहे, कुठेही जाऊ, दिनेश असतो किंवा दिनेशचे पप्पा असतात. तर आता दिनेश पण नाही आहे आणि यांना पण गॅरेज सोडून यायला जमत नाही आहे. तर मला जायचं आहे शॉपिंगला. कधी एकटीला जाऊन माहिती नाही आहे, कारण सोबत कोणी असायचंच प्रत्येक वेळी. कसं असतं ना, व्यक्तीला एक सवय होऊन जाते. आणि मला पण तशी सवय आहे. म्हणजे 2 दिवस झालं मी टाळत आहे बाहेर जायचं. म्हणजे आता मकर संक्रांतीची खरीदारी मला करायची आहे, शॉपिंग करायची आहे. पण मी एकटे असल्यामुळे मी जात नव्हते, जायचं टाळत होते. आणि सोनलला मी कालच सांगितलेलं होतं की सगळी खरीदारी करायची आहे, तू ये, म्हणजे आपण दोघी जाऊया. म्हणजे आता प्रत्येक ताईंना मी बघत असते. म्हणजे खूप साऱ्या ताईंना मी बघितलेलं आहे की एकटीच जातात ते शॉपिंग करायला, किंवा सगळे असे आजूबाजूच्या ताई मिळून जातात, मिळून मिसळून जातात. पण माझं कसं आहे ना, सगळ्या ताई अगोदर जाऊन सगळी शॉपिंग करून येतात आणि मी घरची कामं आवरत असते, असं माझं आहे. म्हणजे त्यांच्यासोबत माझी कामं होत नाही आहेत, त्यामुळे मी मागं पडत असते. आणि कसं आहे, घरामध्ये पण सोबत कोणी ना कोणी असतं आणि एक सवय पण झालेली आहे. कारण प्रत्येक वेळी दिनेश पप्पा किंवा दीपक कोणीतरी असतं माझ्यासोबत. पण यावेळी असं झालेलं ना, दिनेश पण नाही आहे, त्याचे पप्पा पण गॅरेज सोडून येत नाही आहेत. तर म्हटलं सोनलला मी बोलून घेतलेलं आहे. अगोदर तर मी वेदिकाला फोन लावलेला होता की आपण उद्या शॉपिंगला जाऊया, पण वेदिकाचे एक्झाम चालू आहेत, त्यामुळे तिला येणं झालेलं नाही. ती म्हणत होती रविवारी जाऊया. पण रविवारी आणखीन काही कुठली कामाची अडचणी किंवा कोणी पाहुणे आले, मग हे त्या दिवशी पण राहणार आहे. म्हणून मी म्हटलं सोनलला की तू उद्या ये, आपण शॉपिंगला जाऊया. तर सोनल आलेले आहे आणि माझी पण सगळी कामं आवरलेली आहेत. म्हणजे जायचं आहे म्हणून मी सगळी कामं वेळेत आवरली. नाही तर दररोजचं तुम्ही बघता दिवस पूर्ण यामध्येच मी घालत असते. तर झालेलं आहे सगळं. यांच्यासाठी टिफिन पण पॅक केलं आणि बाकीची सगळी कामं आवरली, लॉक लावलेला आहे. तर आता आम्ही जायला निघालेलो. तर येईपर्यंत कपडे पण हडकतील. म्हणजे काही मी कपडे वगैरे काढलेले नाही, कारण आम्ही 1-1.5 तासामध्ये घरी परत येऊ, तोपर्यंत कपडे पण हडकले जातील. तर आलेलो आहोत आम्ही बाहेर. तर हे आहे कमलनगरचं बस स्टँड. अगोदर आम्ही जात आहोत गॅरेजला. म्हणजे यांना टिफिन देऊन मगच आमची जी खरीदारी आहे ते करायला सुरुवात करणार आहोत. तर इकडं खूप साऱ्या म्हणजे बाहेर भंड्या पण लावलेल्या आहेत आणि सगळे जी दुकानं तुम्ही बघत आहात, जनरल स्टोअर सगळे भरून गेलेले आहे. जेही मकर संक्रांतीचं इकडं सामान आलेलं आहे, जी ही सामग्री आहे ती सगळी आलेली आहे. म्हणजे खूप सुंदर 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 अशा वस्तू आलेल्या आहेत. जेव्हाही मी बघितलं ना, असं वाटत होतं की सगळंच उचलून घेऊन जावं. इथे जी भंडी लावलेली आहे ना, ती भंडीच उचलून घेऊन जावं. इतकं सगळं आवडलं. यामधलं 1-2 वस्तू चॉईस करणं खूप कठीण झालेलं होतं. भरपूर वेळ मी हेच बघत राहिले की काय घेऊ. यामधलं खूप साऱ्या वस्तू बघितल्या आणि सगळ्याच मला खूप आवडल्या. यामधलं काय घ्यायचं चॉईस करून तेच मला सुचत नव्हतं. थोड्या वेळ मी कन्फ्यूजच होते. फक्त बघतच होते इथं थांबून की काय घेऊ यामधलं. खूप सुंदर सुंदर वस्तू आलेल्या आहेत. म्हणजे मकर संक्रांतीला खरंच बघा खूप सुंदर वस्तू येतात. तर इकडे हे ट्रे मी बघितले अगोदर आणि ते जाळ्याचं होतं. म्हणजे एक
हे होतं, म्हणजे त्यामध्ये काही घालून ठेवण्यासाठी छान होतं, एक डब्बा असल्यासारखा होता आणि जाळी होती त्याला, ते पण मला खूप आवडलं. आणि नंतर मी ट्रे बघितले, ते पण 2 प्रकारचे होते, पण जेव्हा मी काढून बघितलं तर तितकी क्वालिटी मला ठीक वाटली नाही त्याची, त्यामुळे ते पण मी ठेवलेलं आहे. नंतर मग मी दुसरे जे ट्रे आहेत ते बघितले आणि हे जे डबे आहेत ना, हे पण मला खूप आवडले. म्हणजे जेव्हाही मी जनरल स्टोर्समध्ये येते, डबे खूप साऱ्या वस्तू असतात, पण या वेळेत ना थोडीशी क्वालिटी छान वाटली मला, म्हणून मी हे पण डबे घेतलेले आहेत. म्हणजे घरच्यासाठी मी अर्धा डझन डबे घेतलेले आहेत आणि एक ट्रे घेतले आहेत. म्हणजे घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. मी असे जे बुट्टीसारखे असतात ना जाळीचे, तसे मी बुट्टी घेतलेले आहेत काही वाणामध्ये देण्यासाठी, काही ट्रे घेतलेले आहेत, काही डबे घेतलेले आहेत आणि काही मोठे डबे घरात ठेवण्यासाठी ते पण घेतलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण बाहेर येतो ना, आपण विचार एक करतो आणि एक करतो. म्हणजे मला फक्त मकर संक्रांतीला वाण देण्यासाठी घ्यायचं होतं, पण मी घरच्यासाठीही घेतलं, कारण जेव्हा बाहेर येतो त्यावेळेत ना सगळ्याच वस्तू आपल्याला इतक्या आवडतात की कसलाच विचार नव्हतो, सगळंच घेऊन जायचं एकच विचार असतो, तसं झालेलं आहे. आता ती खरेदी केली आणि परत मी आलेले आहे त्या जनरल स्टोर्समध्ये. म्हणजे यांचंच जी खाली भंडी लावलेली आहे यांनीच लावलेली आहे, तर तिथं मी थोडीफार खरेदी केली. मग नंतर आणखीन बिल वगैरे झालेलं नाही आहे, कारण एकत्रच पूर्ण वस्तू घेते मगच बिल करता येईल, म्हणून मी आता आलेले इकडे बांगड्या वगैरे घेण्यासाठी. तर इकडे बांगड्या मी बघितलेल्या आहेत, नेलपेंट घेतलेला आहे, मेहंदी, स्टोनच्या टिकल्या घेतलेल्या आहेत, क्लॅचर घेतलेले आहे, स्टोनचे साधे बटन, म्हणजे खूप साऱ्या वस्तू आपल्याला जे दररोजच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. म्हणजे स्टोनचे वगैरे आपल्याला दररोज लावता येत नाही आहेत, ते सणावारा दिवशी आपण लावतो, पण दररोजसाठी मी बटन वगैरे हे पण घेतल्या. रांगोळ्या घेतलेल्या आहेत कलरच्या, व्हाईट कलरची सगळ्या रांगोळ्या घेतलेल्या आहेत. तर ही सगळी खरेदी झालेली आहे. तिथलं बिल वगैरे करून आम्ही आलेलो आहोत आणि आता जाता जाता आम्ही भाज्या पण घेतलेल्या आहेत. म्हणजे आता उद्या काय काय भाजी लागणार, म्हणजे तुम्ही म्हणता ना की भोगी दिवशी मिक्स भाजी बनवते का ताई, तर हो, मिक्स भाजी बनवते आणि ती सगळ्या भाज्या मी घेऊन आलेली आहे. कारण आता सकाळी दिनेशच्या पप्पाला सांगेन तर त्यांना घाईगीर बसते, मनात आल्यासारखं कधी घेऊन येतात, कधी म्हणतात की मला खूप सारी कामं आहेत, थोड्या वेळानं आणतो, थोड्या वेळानं, ते थोड्या वेळानं म्हणतात आणि ते दिवसच निघून जातो, मी वेट करतच बसते. त्यामुळे मी सगळंच घेऊन आलेले आहे येते वेळेस. आणि आता आम्ही घरी आलो आणि खूप वजन झालं. म्हणजे जेव्हा दिनेश घेऊन येतो ना त्यावेळेत मी त्याला खूप सारं सांगत असते की तुला पटकन घेऊन तर यायचं आहे, किती वेळ लागत आहे. पण जेव्हा आपण स्वतः जातो आणि स्वतः खरेदी करतो ना त्यावेळेत कळतं की बाबा किती तामझाम आहे यामध्ये. म्हणजे सगळे एकाच ठिकाणी भेटत नाही, एक तिकडं असतं तर एकीकडं असतं, खरंच असं झालेलं होतं. तर घेऊन आले होतं, आणखीन थोड्या वस्तू मला आणायच्या होत्या, पण आम्ही तिकडे गेलेलो नाही, कारण खूप लेट आणि खूप थकवा पण आम्हाला आलेला होता. ही जी रांगोळी वगैरे आम्ही घेतली ना, खूप वजन झालेलं होतं, हाताला रांगोळी खूप वजन असते आणि हे डबे खूप सारा पसारा पण झाला आहे. तर ते घेऊन मी आणि सोनल आलेलो आहोत घरी. तर आल्यानंतर मी आता सगळ्या भाज्या अगोदर मी बघत आहे की आम्ही काय काय घेतलेलं आहे. असं वाटत आहे की काहीतरी जंग जिंकून आलेलो आहोत, म्हणजे काहीतरी युद्ध खेळायला गेलो आणि ते जिंकून आलेलो आहोत असं वाटत आहे. म्हणजे कधी जाऊन सवय नाही ना, त्यामुळे मला असं वाटत असावे, कारण नाहीतर खूप साऱ्या ताईंना मी बघितलेलं आहे स्वतःच खरेदी करतात, पण माझं थोडंसं वेगळं आहे, मी जातच नाही आहे. दीपक, दिनेश किंवा दिनेशचे पप्पा सगळे घेऊन येत असतात, पण आज पहिल्यांदा मी हे सगळं घेऊन आलेली आहे. तर इकडं गाजर आणलेलं आहे, दुधी आहे, परत जे काय म्हणतात त्याला, ती भाजीची शेंग असते ना, ते पण आणलेलं आहे, ज्या दिवशी आपण मिक्स भाजी बनवू त्या दिवशी लागणार आहे. तर हे सगळ्या भाज्या मी इथं ठेवल्या काढून, नंतर मी काढून ठेवणार आहे. आता मी इकडं काढत आहे ही रांगोळी. म्हणजे सगळ्याच कलरच्या रांगोळ्या मी घेऊन आलेल्या आहे. वाईट म्हणजे आता सणावाराला आपल्याला रांगोळी घालायला लागणार आहे आणि ते दारापुढे भैया येतात त्यांच्याकडे घेत असते, पण ते भैया पण आजकाल येत नाहीत आणि जे ते येतात मॉर्निंगला आणि त्यावेळेत मला खूप सारी कामं असतात, मग मला घेणंही झालेलं नाही आहे. त्यामुळे मी तिथून म्हणजे आता तिथं गेलेलीच होती खरेदी करण्यासाठी, तर रांगोळ्या पण खूप साऱ्या कलरच्या मी घेऊन आलेले आहे. सोलनला पण घेतलेलं आहे आणि इकडे जे छोटे डबे आहेत ते पण घेतले आणि हे जे जाळीचे ट्रे आहेत मोठ्या आकाराचे ते पण घेतले. काही बुट्टी घेतलेले जाळीचे, म्हणजे सगळं वाणात देण्यासाठी, आणि हळदी कुंकूची पुड्या पण घेतलेल्या आहेत मी. तर अशी मी आज खरेदी केली आहे. तुम्ही विचारता ना की मकर संक्रांतीची खरेदी कधी करणार, तर माझी खरेदी पूर्ण झालेली आहे. आणखीन खूप साऱ्या वस्तू मला घ्यायच्या होत्या, पण बघा इतका थकवा मला आला, म्हणजे सगळं वजन घेऊन मला फिरणं नकोसं वाटत होतं तिथं. त्यामुळे आम्ही घरी लवकर आलेलो आहोत. आणि ही जी डबे आहेत ना, ही मी घरी ठेवण्यासाठी घेतलेली आहेत. खूप छान आहेत फायबरचे आणि याची क्वालिटी ना खूप छान वाटली मला. आणि यावरती रेट आहे 100 रुपयाला एक डब्बा, पण 50ला दिलेला आहे. ते भैया म्हणत होते की आता
मकर संक्रांतीची ऑफर आहे, त्यामुळे 100 रुपयाची वस्तू 50ला देत आहोत. म्हणून मी ते डबे ना अर्धा डझन घेतले आणि नंतर मी आणखीन 1 डझन घ्यायचा विचार केला, पण नंतर ते भैयाजी आहे ना ती ऑफर संपलेली त्यांची आणि त्यांनी दिलेलीच नाही आहे. फक्त अर्धा डझनच मी आणले. पण खूप सुंदर ते डबे आहेत, मला खूप आवडले. आणखीन घ्यायचं पण मन होतं, तरी पण बघा आता असू दे. तर इकडं हे रांगोळ्याही मी आता ह्या डब्यात काढते, कारण डब्यामधल्या सगळ्या रांगोळ्या संपलेल्या होत्या, फक्त व्हाईट कलरची एकच होती. तर रांगोळी पण काढलेली आहे. म्हणजे आज खूप सारी कामं केली. आज काय कालपासून मी करत आहे, खूप सारी कामं करत आहे. खूप थकवा पण मला येत आहे, कारण खूप धावपळ माझी होत आहे. आणि इतकं सगळं कशामुळे होत आहे, फक्त दिनेश गेल्यामुळे. कारण दिनेश असताना मी सगळं दिनेशलाच आणायला होते, मी स्वतः जात नाही, यांना काही आणत नाही. पण आज असं झालं ना की दिनेश पण नाही, दिनेशचे पप्पा पण नाही, सोनलला बोलावून घेतलं आणि आम्ही दोघी बहिणींनी इतकी शॉपिंग केलेली आहे. तर रांगोळ्या वगैरे काढून झालं, सगळं पसारा उचलून मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेला आहे, कारण आणखीन ते लागणार नाही आपल्याला, मकर संक्रांती दिवशी लागणार आहे. आणि जी ही पूजेची सामग्री आहे, फळं आहेत, फुलं आहेत, सगळं दिनेशचे पप्पा घेऊन येतील त्या दिवशी, कारण अगोदरच ते सगळं आणून ठेवेन तर खराब होतं, त्यामुळे ते आणलेलं नाही आहे मी. तर आता हे डब्याचं काम आहे. तर डबे जे आणलेले आहेत मी ते अगोदर स्वच्छ धुवून घेतले आणि उन्हाला ठेवलेले आहेत. म्हणजे थोडंसं पाणी निचरा झालं की सगळे डबे मी अलमारीत लावणार आहे. खूप सुंदर डबे आहेत, मला खूप आवडले. तर इकडं कॉटनच्या कपड्यांना अगोदर पूर्ण पाणी पुसून घेतलेल्या डब्याचं, म्हणजे लवकर हे हडकतील. म्हणजे जेव्हा काही नवीन वस्तू घरी येते ना, खूप एक्सायटेड असतो आपण त्याच्यामध्ये सामान भरून ठेवण्यासाठी, तसंच झालेलं आहे. तर अगोदर मी सगळ्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि कसं दिसतात ते बघणार आहे. म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या, जास्त मोठे आपले स्वप्न नसतात, एकदम छोट्या छोट्या, की हे सगळं आणलं, भरून ठेवलं, किती सुंदर दिसतंय, मग त्यालाच बघत राहतो आपण 1-2 दिवस, तर ते चलतं आपल्या डोक्यामध्ये. तसंच आहे माझं पण. तर इकडे सगळे डबे आम्ही धुवले, स्वच्छ पुसले, ते हडकल्यानंतर यामध्ये थोडंफार मी भरून ठेवले. काही डबे रिकामे आहेत, कारण ऑलरेडी भरलेलेच आहेत बाकीचे. तर इकडं मी एकामध्ये डाळ वगैरे काढलेला आहे आणि फरसाण हे असंच मी पॉकेट ठेवलेलं होतं, कारण डब्बा नव्हता त्यासाठी, ते पण मी काढलेलं आहे आणि इथं ठेवत आहे. म्हणजे चौक आकारचे डबे आहेत आणि जास्त स्पेस हे धरलेले नाहीत, खूप सुंदर वाटत आहेत. तर इथं मी ठेवलेलं आहे. यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.